शाळेमध्ये गेले होते की नाही तुम्ही? एक दिवस सुद्धा शाळेमध्ये गेली नाही म्हणते. मी रोज शाळेत जाऊन घरी भांडे घासत होतो. मी रोज शाळेत जाऊन मी शाळेने एक दिवस पण बुडवली नाही. कॉलेज सुद्धा नाही बुडवली. कॉलेजमध्ये तर तुम्ही वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आज ना मी सकाळी मस्तपैकी ना फिरायला गेली होती 5 वाजता उठून. आणि आता ना सगळे कामं वगैरे म्हणजे मी जे नॉर्मल काम असते जसं की झाडणं वगैरे ते झालेलं आहे. प्रिशाची स्कूल चालू झालेली आहे. तर मी आज ना तुम्हाला तेच शेअर करणार आहे, प्रिशाच्या स्कूलमध्ये मी काय देते आणि काय नाही. तर चला मग किचनमध्ये जाऊया. तर सगळे कामं झाले, किचनमध्ये आले. सकाळचे वाजलेले आहे 7 आणि मला आता प्रिशाच्या टिफिनची तयारी करायची आहे. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर मी थोडी पूर्वतयारी करून ठेवली, जसं की आज ना तिला पोहे आणि मटकी देणार आहे. तर मी पोहे आणि मटकी आम्ही नाश्ता करून घेणार आणि त्याच्यासोबत ना नंतर भूक लागली तर पोळ्या करून घेणार. तर इथे मी दाखवते तुम्हाला, पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे आणि इथे मटकी बॉईल करून ठेवलेली आहे. तर आता मटकी करून घेते मी. तर इथे मी आधी पोह्याची तयारी आणि मटकीची तयारी करून घेते. तर पटपट करून घेते आणि तुम्हाला मटकीला जे मसाला लागते ना ते मी करून घेणार आहे आधी. जसं की कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक वगैरे हे सगळं. बघा फ्रेंड्स, हा जो मसाला आहे ना मटकीचा, लसूण, कांदा, टोमॅटो आणि हे खोबरं, दालचिनी आणि अद्रक घेतलेला, याचा पेस्ट करून घेते आता मस्त. फ्रेंड्स, हे जे वाटण आहे ना ते झालेलं आहे. आता मी मटकी बघा एक साईडनं मस्त मटकीचा मसाला मी शिजवून घेत आहे आणि इकडे ना पोहेसुद्धा झालेले आहे. तर बघा मस्तपैकी तर इथे बघा फ्रेंड्स, माझं जे पोहे आणि मटकीची उसळ आहे ते करून झालेले आहे. दाखवते. प्रिशा पण उठलेली आहे, तिची उसळ होत आहे आणि इथे पोहे झालेले आहे आणि इथे जे आपण वरतून टाकून खातो ते सुद्धा मी कट करून ठेवलं. प्रिशाचा टिफिन धुवून ठेवलेला आहे. पसारा खूप दिसत असेल तुम्हाला. तर इथे बघा मी प्लेटिंग केली, हे त्यांना देऊन देते. तर हे बघा फ्रेंड्स, प्रिशाची ना तयारी झालेली आहे. मी तर नाश्ता पण केलेली नाही, त्यांनी नाश्ता केले आणि आता प्रिशाला खाऊ घालते मी. आणि प्रिशा आजा, जल्दी जल्दी आजा. तर प्रिशाची तयारी सुद्धा झालेली आहे, दाखवते मी. प्रिशू आजा, कम हियर. त्या मॅडमला नाही का हे माहीतच नव्हतं ते सिपर आहे म्हणून त्याच्यामध्ये. हे बघा फ्रेंड्स, प्रिशाला मी जेवू घालत आहे. मी म्हणजे पोहे केले होते ना ते मी तर काही खाल्ली नाही. प्रिशा जेव्हा स्कूलमध्ये जाईल ना तेव्हाच मी आरामात खाते. असं घाईगडबडमध्ये ना काही खाणंच होत नाही. तर बघा सकाळीच उठली मी. सकाळी उठून सुद्धा तिची स्कूल ना म्हणजे आता असंच चालू आहे 1 तारखेपर्यंत. 9:30 वाजता गेलं आणि 12 वाजेपर्यंत आलं तरी चालते. पण बघा आत्ता ना 9:30 वाजत आहे, तरी पण म्हणजे व्यवस्थित सगळं काही झालं नाही. 9 वाजता तरी निदान निघा लागते. आणि जेव्हा कंटिन्युअसली 1 तारखेपासून स्कूल चालू होणार ना तेव्हा तर 8:45ला निघा लागते. 9 ते 12:30 स्कूल आहे तिची. तेव्हा 8:45ला निघून 15 मिनिट लागते पोचायला. तर तिथे जाते. तर बघू आता कसं होते आणि कसं नाही. तर माझा हा फर्स्ट टाईम आहे आईपणाचा आणि प्रिशाला स्कूलमध्ये पाठवण्याचा. तर बघा आतापर्यंत तर काही नाही वाटलं, पण जेव्हा स्कूल चालू झाली ना तेव्हा तर चांगलीच मजा यायला लागली. तर इथे बॅग आहे प्रिशाची आणि हे टिफिन. तर बघा माझा भाऊ आहे म्हणून तरी जरासं मला जमत आहे. माझा भाऊ इथे पॅक करून देत आहे प्रिशाची बॅग. बॅग नाही लागत आहे.
बाय बाय, अच्छे से रहना स्कूल में, ओके? किसी को धक्का नाही देना. हां, इथे बघा प्रिशानं गेलेली आहे स्कूलमध्ये. प्रिशा जेव्हा स्कूलमध्ये जाते ना तेव्हा आमचं घर ना असं रिकामं वाटते. लहान लेकरं जरी असलं तर मस्त वाटते. तर मी आता नाश्ता करून घेते आणि परत मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. आता नाश्ता केल्यावर स्वयंपाकाचं एवढं काय नाही, पण बघूया नंतर काहीतरी. तर चला नाश्ता करून घेते मी. बघा फ्रेंड्स, आत्ता ना प्रिशाला जेव्हा यांनी शाळेत सोडून दिले ना तर तिचं शाळेचं ही स्कूल बॅग भेटली आणि हे टी शर्ट आणि बुक्स भेटले. मी तुम्हाला दाखवते बघा. हे इथे बुक्स आहे आणि हे आयडेंटिटी कार्ड आणि हे सॉक्स आणि इथे हे कपडे आहे. हे स्पोर्ट्स आहे ना, हा स्पोर्ट आणि हा स्कूलचा आहे येलो कलरचा. तर बघा असं हे किट होतं. हे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला आत्ता दाखवली होती ना प्रिशाच्या स्कूलचे जे बॅग्स आणि कपडे वगैरे आले. तर त्याच्यावरती ना त्यांचे टीचर वगैरे बोलले की नाव वगैरे टाकून द्या काहीतरी ओळखीचं म्हणून, कारण की सेम असते ना सर्वांचे. तर याचे ते इकडं आणि त्यांच्या इकडं नको व्हायला, म्हणूनच इथे नाव टाकून घेत आहे. तर दाखवते मी तुम्हाला. हे जात नाही का, बॅगवरती नाव टाकलेलं आहे आणि इथे हे छोटं नाव आणि परत मदर ऑक्युपेशन आहे ना. मग मदरचं ऑक्युपेशन माहिती नाही का तुम्हाला? हे जे आहे ना हे कवर बुक्स आणि हे स्टिकर आहे. तर इथे स्टिकरसुद्धा लावून घेत आहे. त्या नावावरती कशाला लावत आहे? काल तर लावा ना. तर इथे स्टिकर लावून घेत आहे. हे जे सगळं बघून ना मला ना माझ्या स्कूल टाईम असते ना तेच आठवलं. म्हणजे एवढं काही नव्हतं, पण हे जे स्टिकर आहे ना स्टिकर घ्यासाठी म्हणजे खूप दिवस लागायचे. पैसे जमा करायचो आणि मग हे स्टिकर घ्यायचं. ते पण ना असं एक घ्यायचं. एवढं मोठं तर नाहीच नाही. एवढं मोठं पूर्ण स्कूल टाईम गेला तरी एवढं मोठंवालं घेतलंच नाही मी. आणि फक्त कोणतं स्टिकर आवडलं, हे आवडलं, कोणतं आवडलं त्याच्यातलं एकच स्टिकर का घ्यायचं आणि एखाद्या बुक्सला चिपकवून द्यायचं. आत्ताच्या लेकरांना बघा किती सारा आहे अवेलेबल. दाखवते तुम्हाला. इथे बघा हे नाव टाकलेलं आहे प्रिशाला लावत आहे आणि त्याच्यावरती नावसुद्धा टाकून बरंच कवरनं खाली पडून गेलेलं आहे. प्रिशा उठली आणि पसारा केली, मग आंघोळ वगैरे केली आणि मग गेली. तुमच्या वेळेस होतं का असं स्टिकर वगैरे? हां, चांगल्या शाळेची. अच्छा, आम्ही चांगली आणि खराब शाळा काय असते आणि मला समजत नाही यार. मी भरपूर म्हणजे असं भरपूर लोकांकडून ऐकून आहे की ही शाळा चांगली नाही, ती शाळा चांगली नाही. शाळा चांगली काय असते मला सांगा बरं. हां, प्रत्येक शाळेमध्ये एकच शिक्षण असते ना. एकच म्हणजे थोडं हाय लेवलचं आणि थोडं लो लेवलचं असेल. एक मराठी आणि एक इंग्लिश मिडियम ह्या एवढंच फरक असणार ना. तुम्ही कोणत्या शाळेत शिकली? मी माहिती आहे का, आमच्या मी यवतमाळमधली आहे ना, तर आमची शाळा होती बाबासाहेब देशमुख पारवेकर विद्यालय. BDP स्कूल होती. माझं शिक्षण सुद्धा त्याच स्कूलमध्ये झालेलं आहे. आमच्या स्कूलमध्ये शिकून ना लोक माहीत आहे का PSI असे भरपूर सारे झालेले आहेत. असं काही मी म्हणू नका माझ्या स्कूलला. हां, त्यार पण मस्त स्कूलची लाईफ ना खूप मस्त असते. तर बघा आता आमची लाईफ स्कूलची गेलेली आहे. तर आमची जी लाईफ आहे ते स्कूलची लाईफ आम्ही आता आमच्या लेकरांमध्ये बघणार आहोत. तर चला मग. यार माहिती आहे का गुड्डूजी, पहिलं तर नाही का मी जेव्हा पहिल्या वर्गात वगैरे गेली होती ना, पहिल्या वर्गामध्ये वगैरे जायची ना, तर ते पेरणी व्हायची नेमकंच. पेरणी झाल्या ना ते जे ज्वारीचे वगैरे बॅग्स असते त्या बॅग्समध्ये सुद्धा मी नेलेली आहे पुस्तकं वगैरे. अशा बॅग्स ना सांभाळून ठेवायचं. मस्त लाईफ होती यार, खूप मस्त. शाळेच्या दिवसानं एकच नंबर. शाळेमध्ये गेली होती की नाही तुम्ही? हां, एक दिवस सुद्धा शाळेमध्ये गेली नाही म्हणते मी. रोज शाळेत जाऊन घरी भांडे घासत होतो. हां, मी रोज शाळेत जाऊन मी शाळेने एक दिवस पण बुडवली नाही. कॉलेजसुद्धा नाही बुडवली. कॉलेजमध्ये तर तुम्ही कॉलेजमध्ये सुद्धा नाही गेले आणि स्कूलमध्ये सुद्धा नाही गेले. कॉलेज आणि स्कूलमध्ये नाही जाऊन सुद्धा गव्हर्मेंट जॉबवरती आहे. आणि मी कॉलेजमध्ये गेली आणि असाइनमेंट दिली रेग्युलरली.
असाइनमेंट तुम्ही दिले का? असाइनमेंटची सांगा ना किस्सा. यांनी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तर मला सांगले, मी जेव्हा कॉलेजमध्ये जायचं आणि म्हणायचं की माझं असायनमेंट लिहायचं आहे असं तसं, तर मग हे काय म्हणायचे मला की असायनमेंट वगैरे कुठे देत असते का शाळेमध्ये. मी म्हटलं तुम्ही कसं करत होते काहीतरी म्हणे दुसऱ्याची असायनमेंट घेऊन त्याच्यावर नाव लावत होते असं काहीतरी म्हणून. दुसऱ्याची असायनमेंट घ्यायची आणि त्याच्यावर यांचं नाव लिहायचं आणि तेच असायनमेंट शाळेमध्ये जमा करायचे. एवढं हे केलेलं आहे तुम्ही. एवढे मस्ती करत होते म्हणते की तुझी तुम्ही बरं. तर बघा मग फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व बुक्सला स्टिकर वगैरे लावून दिलेलं आहे. आणि प्रिशा आज लवकरच येणार आहे स्कूलमध्ये, स्कूलमधून लवकरच येणार आहे ती. मी ना आता प्रिशाला घेऊन येते, तर तिची टीचर बोलली की आज लवकर घेऊन जा त्याच्यासाठी. नाही फोन नाही. इथे बघा फ्रेंड्स, आज नाही यांना सुट्टी आहे, तर जाताना सोडून दिले होते आणि येताना जेव्हा तिला सुट्टी होते ना तेव्हा मी तिला घेऊन येत असते. पण आज यांना सुट्टी आहे, तर म्हटलं मी त्यांनी कवर वगैरे लावत आहे तर मीच जाते. तर चला गाडी घेऊन जाते. ऊन तर खूपच झालेली. तर इथे ना मी प्रिशाला घ्यायला आलेली आहे, तर नाव सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजे मध्ये येऊ देत नाही सहसा. तर ही आहे प्रिशाची स्कूल. तर बघ दाखवते तुम्हाला. तर तिला घेते आणि जाते. ऊन तर पावसाळा आहे पण ऊन एवढी जास्त आहे ना, खूप जास्त आहे. दाखवते की तुम्हाला प्रिशा येताना असेल ते येताना बघा. आलेली आहे, तर ती म्हणते मी गाडी चालवते है ना. व्हिडिओ सुद्धा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ पाहायला आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर चला मग भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर आता माझे कामं वगैरे आहे सगळेच, एवढं काही शूट करत बसत नाही मी. डेली जे कामं आपले असते तसंच माझंसुद्धा आहे. तर चला मग भेटूया परत अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. Audio Jungle.